राम राम. आणली का रे कपडे? आणली 2. होय. 4 जोड कपडे आणि 4 टोप्या. टोप्या बरोबर आणल्यास ना ह्यांच्यात? होय. होय. टोप्या एवढ्या बदलत जाऊ नको बाबा, लई त्रास होतो. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी साहेब. जरी बदलल्या तरी नवीन आणि चांगल्याच आणून द्या तुम्ही दुसऱ्याच्या. नवी टोपी घाल चुलीत. फाटकी असली तरी आमची आम्हाला आणून देत जा. मागच्या पोटी कुणाची टोपी आणलीस कुणास ठाऊक. अरे ती टोपी घातल्यापासून सारखं भांडायलाच लागलं. नक्कीच विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याची टोपी असली पाहिजे. जेव्हा कुठं घरातली आमची टोपी दिली तेव्हा कुठं सहकाराची भाषा बोलायला लागलं. आता असं करतो वहिनी साहेब, टोप्यावर नावच घालून टाकतो. धनी मागली बाकी मिळेल का? काय रे मागली बाकी किती आहे तुझी? 120 रुपये. 120 रुपये? होय. आता असं कर, उद्या ये. उद्या? होय. आज आमुष आहे. आज आमुष आहे? होय. उद्या 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 येतो मी. या. कळलं का? ह्याचे पैसे द्यायचे आहेत, वाण्याचे पैसे द्यायचे आहेत. घरात एक नवा पैसा नाही. अगं आपल्याच घरात काही कुणाच्याच घरात नाही. नाणे टंचाईचा प्रॉब्लेम आहे जरा. चिल्लर बद्दल नाही बोलत मी. मग खरंच घरात काय नाही. परवाचे पैसे कसे तरी पुरवलं मी कालपातूर. आता आईला ह्या पैशाच्या घरात येताना बेना असं रांगत येत आणि घरातून जाताना धूमधडाक पळत सुटतंय चालू. पैशाला कशाला शिव्या देताय? आधीच लक्ष्मी रुसल्या, त्यात शिव्या दिल्या तर बघायलाच नको. मिळवायचं बघा की काहीतरी. मिळवायचं राम राम. बरं आहे ना? मग अहो रावसाहेब या की. अरे या रावसाहेब या. आहे तुझ्या उदारीचं माझ्या लक्षात आहे धनपाल. अरे देऊन टाकू, काळजी करू नको. उधारीसाठी नाक मारलं आणि मग सहज गडबडीत दिसताय म्हणून विचारलं. असं वय. अरे शिर्डीला निघालोय. असं आधी मध्येच? अरे काल गंमतच झाली. सपनामध्ये बाबा आले. बाबा? आपले साईबाबा. मला म्हणले राहू 2-4 दिवसासाठी तू शिर्डीला येऊन जा. आता मला तू सांग धनपाल, प्रत्यक्ष बाबांनीच बोलवलं, जाय पाहिजे. मग जमलं तर आम्हाला बी परसाद घेऊन या की. परसाद? अरे धनपाल तुझ्या नावाने पूजाच बांधतो की, नाही तर तुझे पैसे मला द्यायचेच आहेत. अच्छा. तुमच्या पैशानं पूजा बांधल्यावर आम्हाला कसं पुण्य लाभणार? अरे वा, मीच देतो पैसे. कमाले वा. खरंच हे घ्या, 51 रुपयाची पूजा बांधा. अगदी गसगशीत बांधतो. हो धनपाल, तुझी इच्छा आणि बाबांची तशी इच्छा दे. जातो रे बाबा. तुला थेट स्वर्गातच जागा आहे, दुसरं काय? काय हो गोळी बुवा, दुधाचा दर वाढलाय म्हणा. लिटर मागं 50 पैशानं वाढला. सारखा वाढतच चाललाय की. पाणीपट्टी वाढली म्हणून वाढला. मग दुधात पाणी जरा कमी मिसळायचं. तसं न हो वहिनी, पाणीपट्टी वाढली की वैरण महाग होती आणि म्हणून दर वाढवा लागला. पाणीपट्टी वाढली म्हणजे दुधाचा दर वाढवायचाच म्हणा. नाही येत, या की बसा. नाही वहिनी, आता बसायला येळ नाही. शिर्डीला निघालोय साईबाबांच्या दर्शनाला. भीमराव एकदा म्हणाले होते तुमची पण काहीतरी पूजा बांधायची म्हणून. आता राहू द्या. राहून दे कसं, देवाला बोलल्याला पुरं करायला पाहिजे. मी देते की पैसे. अरे वहिनी पैशाचं काय नाही हो, मी भरले असते. पण किती रुपयाची पूजा बांधायची हे विचारायला आलो होतो. तसं कसं, देवा धर्माचं पैसे ज्याचं त्याने द्यावं. खरं असं करा, हे 11.25 रुपये घ्या. तुम्ही म्हणताय तर द्या, पण याची काही गरज नव्हती वहिनी. रावसाहेब राग नसेल तर माझी 105 रुपयाची पूजा बांधा की. अरे येड्या, त्यात कसला राग? देवाचं काम केलं पाहिजे. अरे लक्ष आण लवकर. आता आणि काय पाहिजे? आता काही नको. काय याड बीड लागले का काय? 4 दिवस झालं घरात बसून राहिलायसा. ह्याला या काय, हे नारळ काय, आणि आता हिरा काय जादू टोना शिकायला लागलायसा का काय? नाही कळायचं यातलं काय. तुझी नड भागली ना. आज चला.
भीमराव भीमराव, दुसरा गवळी 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 गवळी, राजू आणण्याचं तिसरं, आणि हे अरे येते की नाही ही कार्टी? काढा उकळत आला. आता काय डोंबल घालणार त्याच्यात? अरे बरं झालं नामदेवा तू आलास. असं कर, जरा नदीवर जा आणि दुर्गाला बघू दे. नदीवर? हा, अरे पाण वनस्पती आणायला म्हणून पाठवलं गेला. बराच वेळ झाला. काढा तयार होत आला. जा तिला घेऊन ये जा. आलो हा, लगेच येतो. पोहता येत नाही तर पाण्यात जायचं कशाला? अरे वाळूचा खड्डा आहे, ते लक्षातच आलं नाही बघ माझ्या. लक्षात आलं नाही. काय झालं असं तर कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं काकानी आणि मी. यापुढे लक्षात ठेव, पोहायला शिकल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकायचं नाही. हा, हसायला काय झालं? अरे पाण्यात पाऊल टाकल्याशिवाय पोहायला कसं येईल? हा मग. अरे हो, विसरलोच होतो मी. नामदेव, मला शिकवशील पोहायला? त्यात काय कठीण आहे? कोण बुडत असेल तर सरळ जाऊन पाण्यात उडी मारायची. मला तरी कुठे येत होतं पोहायला. आणि तरी सुद्धा उडी मारलीस तू? तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन दुर्गा. नामदेव, आज पुनर्जन्म झाला माझा तुझ्यामुळे. आता या जीवनावर तुझाच अधिकार आहे. अशीच साथ देशील मला आयुष्यभर? देईन ना. नामदेव, काय हे दुर्गा? अगं किती वेळ? आणि आणलीस का ती वनस्पती? हे काय? राहू देते. हे बघ, तुझ्या मामाचं पत्र आलंय. मामांचं? हा, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढलंय आणि पुढच्या आठवड्यात पाहायला येऊ का म्हणून विचारलंय. अगं विचार कसला करतेस तू? मागं सुद्धा असंच एक चांगलं स्थळ घालवलंस. त्यावेळेला तुला माशी काढली होती, पण तुझ्या बाबानं शंख केला माशा नावानं. यावेळेला शेड घालेल तो माशा तोंडात. हे बघ, अशा गोष्टी वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात. तुम्हाला माहितीये काका, लग्नाबद्दलच्या माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. नुसत्या कल्पना काय कामाच्या? त्या सत्यात नकोत का उतरायला? परंपरा जनरीती सांभाळली पाहिजेत माणसानं. काका, परंपरा आणि जनरीती या गोंडस नावाखाली स्त्री अशी किती दिवस दबून राहणार? एका अजिबात ओळख नसलेल्या पुरुषाला आपलं सर्वस्व व्हायचं, चूल आणि मूल यात समाधान मानून आयुष्य काढायचं. अगं ओळख नसली म्हणून काय झालं? जगातले सगळे विवाह प्रेमविवाह असतात का? घराणं चांगलं असलं, मुलगा मिळवता असला की आयुष्याला एक प्रकारची सुरक्षितता असते. दुर्गा, तुझे असले विचार कथा कादंबऱ्यात बरे वाटतात. एक विचारू काका? कथा कादंबऱ्यातले विचार मनाला बरे वाटतात ना? होय, पण मग ते कोणी प्रत्यक्षात आणत असलं तर काय बिघडलं? दे ती पिशवीकडे. नमस्कार. नमस्कार. आपण रावसाहेबजी देशमुख साहेब ना? हो. मी लक्ष्मण ईश्वरा चिकटे, बर तालुक्याहून मुद्दाम आपल्याला भेटायला आलो. बर, या 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 या. बसा बस. काय नाव काय म्हणलं तुमचं? लक्ष्मण ईश्वरा चिकटे. म्हणजे लई चिकटे म्हणा की. बरोबर बरोबर. मी सरकारतर्फे कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण याचा प्रचार करीत असतो. अरे वा वा. म्हणजे माणसाचं उत्पन्न कमी करत जायचं आणि झाडाचं उत्पन्न वाढवीत जायचं.
चांगली गोष्ट आहे. मी आपल्याला मुद्दाम भेटायला आलो. बर बर. या भागात आपलं चांगलं वजन आहे रावसाहेब. हो लोक आपला शब्दही मानतात. बरोबर. आपण जर मदत केली तर फार उत्तम होईल. हवं तर सरकारतर्फे मला मिळणारं कमिशन मी आपल्याला देईन. हे बघा लई चिकटे साहेब, चांगल्या कामामध्ये आम्ही कमिशन घेत नसतो. तुम्हाला काय मदत लागन आम्हाला सांगा ना. आम्हाला एखादा चांगला कार्यकर्ता मिळाला तर प्रचाराला मदत होईल. कार्यकर्त्याचं म्हणाल ते जरा कठीण दिसते. सुगीचे दिवस आहेत. शुभ कार्याला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. बरं. इथे एक सही करा. कसला फॉर्म आणायचा? नसबंदीच्या ऑपरेशनला तुमची संमती असल्याचा फॉर्म. अहो याची काय गरज आहे? देशहित लक्षात घेऊन आम्ही पहिल्यापासून कुटुंब नियोजन करीत आलोय. वा 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 वा, मग काय हरकत नाही. तू नामदेव बस बाबा बस. बस रे नामदेव बस. कार तब्येत बरी नाही होय तुझी? माझी तब्येत ठीक आहे. रावसाहेब ते आपण नोकरीचा अर्ज केला होता त्याचं काय झालं? अरे नोकरीचं असंच असते बाबा. पण तू ते टेलिंग का काय सुरू केलं होतं ना? अजून नुसतं शिकणेच चालू आहे रावसाहेब. मेहनत करून 4 पैसे मिळवल्याशिवाय बरं नाही वाटणार बघा आता. माफ करा रावसाहेबजी देशमुख साहेब. हे नामदेवजी पाटील साहेब. आणि बरं का नामदेव, हे लई चिकटे काय? साहेब. लक्ष्मण ईश्वरा चिकटे हा साहेब. हा नमस्कार. नमस्कार. यांच्या बोलण्यावरून सध्या हे बेकार असावेत असं वाटतंय. असावेत काय? आहेच. यांना जर माझ्या मदतीला दिलं तर माझा आणि यांचा दोघांचाही प्रश्न मिटेल. मला मिळणारं कमिशन मी यांना देईन. वाह, चांगली आयडिया आहे. हो ना. कसलं काम? कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण यांच्या प्रचाराचं हा. काम. तूर तर टेम्पररी म्हणून करा. जागा खाली झाली की प्रथम प्राधान्य तुम्हाला नक्की. मिळेल आणि आता 4 पैसेही मिळतील. कसं? हो ना. आताच कामाला सुरुवात करूया. चला थांबा थांबा थांबा. आपण दुसऱ्या तिकडे प्रथम अभ्यास करा. मी पुस्तक देतो वाचायला. नंतर प्रचार करा. हो हो आणि तुमच्या काही नवीन स्वतंत्र कल्पना असतील तर त्यांचाही उपयोग होईल आपल्याला. हो, आता हुशार मुलगा आहे. माझ्या- हो ना. हो. बरं आहे. रावसाहेब येतो आम्ही. निघा 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 निघा. हा. चला 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 रावसाहेब आशीर्वाद द्या. कुटुंब नियोजन वनीकरण वाढवा. हा काय? झाडं वाढवा. हा तेच.